श्री काळभैरवनाथ मित्रमंडळ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय 4 षटकांची ही लढत, 4 षटकांचा सामना। तृतीय क्रमांकाती वरती कोण आणि चतुर्थ क्रमांकावरती कोण यासाठी ही लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल। बावधन स्पोर्ट क्लब बावधन आणि त्यांच्या विरोधात मुळशी सम्राट कासारसाई हे दोन संघ आमने सामने फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय। बावधन क्रिकेट क्लब बावधन टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते। मुळशी सम्राट कासारसाई ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल। पाहायचंय 4 षटकांची ही लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली। सामन्याला होईल सुरुवात। पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन। प्रशांत कोकाटेवरती केलेलं आक्रमण, पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय। विवेक शितोळे स्ट्राइक एंड वरती आहे। प्रसाद पवळे आणि विवेक शितोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची लढत, एक झटपट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय। 24 चेंडूंचा खेळ। विवेक स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार। यावेळेला अगदी आपण पाहतोय हा चेंडू डॉट असेल, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा असेल। धावफलक जर पाहिलं तर मात्र 4 वरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतंय। 3 चेंडू टाकलेत आतापर्यंत। पहिल्या चेंडूवरती सनसनाटी केलेली सुरुवात, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निर्धाव टाकलेत। हाफ ट्रॅकर होता, शॉट ऑफ लेंथ अगदी आपण पाहतोय। ओ अटकॉट, जबरदस्त झेल, सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी टिपला जातो आहे। विकेटचं होईल पतन। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय। सुरेख झेल। फलंदाज परतलाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये। विवेक शितोळे चांगली सुरुवात करून दिली होती चौकारानं, परंतु गोलंदाजाचा कमबॅक प्रशांत कोकाटे अगदी आपण पाहतोय। न्यूझीलंड संघाला देखील चौथा धक्का लागताना पाहायला मिळतोय। भारत न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफीचा नक्कीच फायनलचा थरार चालू आहे। यावेळेला अगदी आपण पाहतोय एक्सप्रेस बॉल आहे, तेज तर्रार चेंडू आहे। कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये। धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, परंतु त्यानंतरचे अगदी आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव टाकलेत। गोलंदाज प्रशांत कोकाटे केलेलं कमबॅक अप्रतिम अगदी आपण पाहतो आहे। यावेळेला ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले, सिंगल प्राप्त केली जाते। डीप मधून शतरक्षक येतोय, अगदी आपण पाहतोय एक धाव त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील फक्त 5 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये। चांगली गोलंदाजी प्रशांत कोकाटेची।
एक षटक संपले. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 5 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ शेष आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखे अगदी आपण पाहतोय. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धेचं केलं गेलेलं आयोजन श्री काळ भैरवनाथ करंडक. अंतिम सामना काही वेळातच या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू होईल, परंतु त्या अगोदर तृतीय क्रमांकावरती कोण, चतुर्थ क्रमांकावरती कोण, येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. सौरभ कदम षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. फुलर लेंथ होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. एक उत्तुंग षटकार, 6 धावा. अकरा धावसंख्येवरती अगदी आपण पाहतोय. एक गडी बाद आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. हेच फटके खेळावे लागतील एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती सौरभ कदम सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. यावेळेला समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट केलाय. व्हॉट अ कॉट, जबरदस्त झेल. आणखीन एक अप्रतिम कॅच. शतरक्षक होता प्रशांत कोकाटे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरची धावा आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रसाद पवळे आता स्ट्राइक एंड वरती, अक्षय नॉन स्ट्राइक एंड वरती. लॉंगॉनच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सकाळच्या सत्रापासून आपण 5 षटकांच्या लढती पाहत होतो. ही लढत अगदी आपण पाहतोय 4 षटकांची आहे. आणि या 24 चेंडूत एक चांगला स्कोर कार्ड सेट करावा लागेल तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी. ही लढत अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड 13 वरती. 1.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. सौरभ कदमचं त्या ठिकाणी षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. या वेळेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचतो आहे. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ असेल बाकी. या लढतीनंतर मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्री काळ भैरवनाथ करंडक 2025 तुम्ही पाहतायत. आणि या तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी चालू असलेली लढत मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासार साई आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय
बावधन क्रिकेट क्लब बावधन या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक चालू आहे ते तिसरं षटक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. चेंडू हातातून निसटतोय, सटकतोय आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेसाठी पलायन. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. राहुल दगडेचं षटक क्रमांक 3 मार्गस्थ. दरम्यान अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सिंगल डबलला जास्त महत्व दिले जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लढत ही 4 षटकांची आहे. काही चेंडूवरती तुम्ही सिंगल डबल निश्चित घ्या, परंतु आक्रमक फटके खूप महत्वाचे. आणि आक्रमण केलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदन. मस्त अंगुरी रात प्याले सोळा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. हा फटका अगदी आपण पाहतोय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड केला जाईल. शांत वातावरण अगदी आपण पाहतोय. सगळ्यांचं लक्ष अगदी आपण पाहतोय की यानंतर होणारी लढत फायनल कडक. परंतु त्या अगोदर तृतीय क्रमांकावरती कोण, चतुर्थ क्रमांकावरती कोण, ही लढत देखील तेवढीच महत्वाची. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. अठरा वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. दोन 2.5 षटकाचा खेळ संपला. धावफलकावरची धावा आतापर्यंत 19 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, गणेश जाधव आणि या वेळेला अगदी आपण पाहतोय फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. डीजे थांबा एक मिनिट. थँक्यू डीजे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत कासारसाईचे माजी उपसरपंच सन्माननीय स्वप्नीलप्पा केमसे, स्वप्नील बापू केमसे आणि त्यांच्या समवेत आलेला संपूर्ण मित्र परिवार. त्यामध्ये अगदी आपण पाहतोय युवा नेते सन्माननीय युवराज किरवे. आपले हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय प्रसाद पारखी आणि त्याचबरोबर सन्माननीय पांडा कोळेकर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतोय स्वर्गीय पहिलवान विक्रम शिवाजी पारखी यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुक्याचे युवा नेते सागरदादा शितोळे आणि कासारसाईचे माजी उपसरपंच सोमदिल बापू केमसे यांच्या वतीनं एक मानाची गदा
दिल्ली जाणार आहे अगदी आपण पाहतोय. सन्माननीय आकाश भाऊ बुसुडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळते. धाबा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थक. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. अंतिम षटकातील अगदी आपण पाहतोय काही चेंडू असतील शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. महेश नानगुडे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सध्या स्थितीला गजबजत असलेलं नाव अगदी आपण पाहतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सध्या स्थितीला गाजवतोय. अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नक्कीच आपण पाहतो महेश नानगुडे यांना. एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना पाहायला मिळाला. सिंगल घेतली जाईल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 27 जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा फटका सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलकावरती नजर टाकली तर 28 पर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई स्लोअर 1 होता त्या ठिकाणी फ्रंट फुट वरती आले. स्क्वेअर लेग दिशा निवडली. दुसऱ्या धावेसाठी पलायन आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय आणि पाहायला मिळेल विकेटचं पतन. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद खेळवा. थँक्यू. 4 षटकात 30 धावा बनवल्या गेल्या तर जिंकण्यासाठी 31 धावांचं लक्ष्य असेल. बावधान क्रिकेट क्लब बावधान अगदी आपण पाहतोय 31 इज टार्गेट. एकतीस धावांची गरज 24 चेंडू मध्ये त्या ठिकाणी असेल. त्याला बॅट्समन ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाज मैदानावरती ताबडतोब आपण पोहोचायचंय. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची असेल गरज. मुळशी असेल आणि पंचकृषी असेल या ठिकाणी उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील मनापासून स्वागत असेल. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय पहिलवान कुमार विक्रम शिवाजी पारखी, कुमार महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला हा टेनिस बॉल क्रिकेटचा
सोहळा तुम्ही पाहतायत. श्री काळभैरवनाथ करंडक 2025 समारोपाचा दिवस. यानंतर तुम्हाला अंतिम लढत पाहायला मिळेल, परंतु त्या अगोदर तृतीय क्रमांकावरती कोण, चतुर्थ क्रमांकावरती कोण, यासाठी ही लढत खेळवली जाते 4 षटकांची. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. सलामीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. महेश नानगुडे यांच्याकडे लक्ष नक्कीच लागून असेल. अगदी आपण पाहतोय अतिशय दूरवरचे फटके खेळतो. शरीरयष्टी जर पाहिली तर अतिशय काटक आहे, परंतु मी नेहमीच सांगतो क्रिकेट हा खेळ उंची, वजन, ताकद यावरती नाहीये. कौशल्य खूप महत्वाचं, आणि ते कौशल्य पहिल्याच चेंडूवरती दाखवलंय महेश नानगुडे यांनी. ठोकलाय षटकार. आज होम ग्राउंड वरती खेळतोय, परंतु महाराष्ट्रातील अनेक मैदानं पिंजून काढली आहेत महेश नानगुडेनं. अतिशय कमी वयात क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात. अगदी आपण पाहतोय या चेंडूला सन्मान दिलाय, पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. अगदी आपण पाहतोय धावफलक 7 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 22 चेंडू 24 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल अक्षय शितोळे. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय. 22 चेंडू 24 धावा. फुलटॉस आणि त्यावरती केलंय प्रचंड मोठं आक्रमण. आणखीन एक चौकार, 4 रन. थँक्यू. यावेळेला सूरजच्या आक्रमण आपण पाहतोय. बावधन स्पोर्ट क्लब 11 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. हलक्याशा हाताने चेंडूला अगदी आपण पाहतोय खेळून काढले. त्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेला सिंगल प्राप्त केली जाईल, 1 धाव प्राप्त केली जाईल. धावफलक 12 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 20 चेंडू 19 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई, बावधन स्पोर्ट क्लब बावधन या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली ही लढत आपण पाहतो आहे. पाहिजे तृतीय क्रमांकावरती कोण, चतुर्थ क्रमांकावरती कोण, यावेळेला अगदी आपण पाहतो आहे महेश नानगुडे यांच्या बॅट मधून हा सनसनीत चौकार येतोय. 4 रन. जणू काही दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन गेलेत मैदानाच्या आत. प्रत्येक चेंडूवरती तोडफोड करण्याचा प्रयत्न. पहा या चेंडूला सन्मान दिलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकात तब्बल 17 वसूल केल्यात. 18 चेंडू 14 ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 18 बॉल 14 रिक्वायर. 18 चेंडू 14 धावांची गरज. महेश नानगुडे 4 चेंडू 12 वरती 1 चौकार 1 षटकार त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. सूरज चांगली साथ देतोय. 2 चेंडू 5 वरती खेळतोय 1 चौकार त्याच्याही बॅट मधून आलाय. हे षटक क्रमांक टाकलं जाईल दुसरं. पहिल्या षटकात तब्बल 17 वसूल केल्यात. मारा करण्यासाठी गोलंदाज
गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. प्रताप शितोळे हे दुसरा आणि महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी सज्ज. धावगती जी वाढली ना त्यावरती नियंत्रण राखावं लागेल. स्क्वेअर कटचा लाजवाब अफलातून सनसनीत चौकार महेश नानगुडे. थँक्यू. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू 10. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कोणत्या प्रकारचा दबाव न झुगारता दोन्ही फलंदाज फ्री माइंडेड बॅटिंग करतात आणि अटॅकिंग मोड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त फलंदाजी महेश नानगुडे 6 बॉल 16 वरती खेळताना पाहायला मिळतोय. पहा पुन्हा एकदा आक्रमण. स्लॉग हिट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल अगदी आपण पाहतोय बिनबाद 27 वरती आणि आता 15 चेंडू आणि 4 धावांची गरज. जबरदस्त प्रदर्शन बावधान स्पोर्ट क्लबचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही आणि विकेट दिली आहे. अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. महेश नानगुडे परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. चेंडू 14 आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. एका बाजूला मजबूत पकड तयार केली आहे परंतु महेश परतला. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य स्ट्राइक एंड वरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती देखील सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 13 चेंडू 3. ही दुसरी धाव देखील पूर्ण होईल मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय तान्हाजी तात्या पारखी या ठिकाणी उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अनेक मान्यवर दिवसभराच्या सत्रात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र उपस्थित होताना आपण पाहतोय. यानंतरची लढत खूप महत्वाची बिग बॅटल फायनल मॅच क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 2 धावांची गरज अगदी आपण पाहतोय. बावधन स्पोर्ट्स विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना अगदी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आक्रमण त्या ठिकाणी केलं महेश नानगुडे. त्यानंतर सूरज यांनी करून दिलेली शानदार सुरुवात. महेश परतल्यानंतर अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि आता षटक क्रमांक 3 या ठिकाणी टाकलं जाईल. प्रसाद पवळे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. स्कोर लेवल आपण पाहतोय जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज.
आणि याच बरोबर अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाते तृतीय क्रमांकावरती बावधन स्पोर्ट क्लब बावधन, तर चतुर्थ क्रमांकावरती असेल मुळशी सम्राट कासर साई. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल महेश नानगुडे.